सुख झाले ओ साजनी वा विठ्ठला दरबार वा Hare
तोडायचे नाही कवर काही काल्याचे कवर काही काल्याचे एकमेका देवमुखी एकमेका नाही उपदोन पुढाती येऊ हाय उपदोन पुढाती येऊ हाय उपदोन पुढाती येऊ हाय उपदोन पुढाती येऊ
काही भात काला खाव काही भात वैकुंठ ऐसे नाही हो वैकुंठ I say
उपदोनिया पुढतीव उपदोनिया पुढतीव काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठाल 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 जगनने कपाली मंडन मंडनानाम करुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथमाय पाण्डुरङ्गा करो रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजेव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो
पावन झालो चराचरी मस्तक रे पाया काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणाबिंदावर कोटी कोटी प्रणाम करून या भूतलावर अवतीर्ण झाले साधू संत मायबाप साधू संतांच्या चरणाला वंदन करून समस्त गावकरी मंडळी यांच्या अथक परिश्रमातून सुंदर असा शिवरात्रीच्या महापर्व काळावर सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये सप्ताह करता अवतरून उपस्थित सर्व चोरंबा येथील भजनी मंडळ, डाक्याचेवाडी, हळेगाव आदी करून जांभळा परिसरातील सर्व भजनी मंडळ आणि मृदंगाकरता सात आमचे आळंदी येथे उद्धव महाराज चिवटे ज्यांनी आळंदीमध्ये मृदंगाचा क्लास घेतला, सुंदर त्यांचा मृदंग या ठिकाणी कीर्तनाकरता साथीला आहे. महाराजांना सुद्धा वंदन. उपस्थित सर्व परिसरातील महाराज मंडळी, आमचे रामबापू मंदिर संस्थानचे खरबी येथील हरिभक्तीपरायण सीताराम बापू, देशमुखे बापू आमचे काका आदी करून सर्व परिसरातील श्रोते मंडळी आवर्जून या ठिकाणी आपण या पर्व काळाच्या सांगतेकरता अर्थात कार्याकरता आपण उपस्थित आहात. समस्त गावकऱ्यांना सुद्धा वंदन करून 7 दिवस भागवताची कथा होती. आपले विठ्ठलवाडी येथील आमच्या भगिनी महानंदाबाई यांच्या मुखातून आपण 7 दिवस कथा ऐकली. ज्ञानेश्वरी पारायण सर्व त्या ठिकाणी कार्यक्रम आपण यथोचित त्या ठिकाणी पार पाडलेले आहेत. आज सर्व कार्यक्रमाची सांगता अर्थात काल्याच्या रूपाने होणार आहे. काल्याच्या प्रसंगाकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. जगद्गुरु तुकोबा या अभंगातून काल्याचं श्रेष्ठत्व याचं प्रतिपादन करतात आणि तो काला सेवन करण्याकरता तुकोबा म्हणतात, मी पुन्हा जन्म उपदुनिया प्रति येऊ, काला खाऊ दही भात. दही भाताचा काला सेवन करण्याकरता मी पुन्हा काय करेन, जन्म घेईन. हा दही भाताचा काला सेवन करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात पुन्हा जन्म. अर्थात नुसता दही भाताचाच काला आहे का?
का अन्य काला सेवन करण्याकरता तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा केली आहे. असे काला म्हटलं की 3 प्रकारचा. एक दैवाचा काला आहे, दुसरा हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा काला आहे जीव ब्रह्माचं ऐके. विठ्ठल दोन पदार्थाचं एकत्रीकरण नामकाल. हरिनामाचा खिचडी काला, तो काला सेवन करण्याकरता तुम्ही पुन्हा जन्म घ्या आणि जीव ब्रह्माचं ऐके नामकाला तो प्राप्त करून घेण्याकरता मी पुन्हा जन्म घेईन. महाराज जन्म घेण्याकरता स्वतंत्रता, जन्म घेण्याकरता स्वतंत्रता नाही. तुम्ही तर त्या ठिकाणी सांगता की मी पुन्हा जन्म घेईन. दुनिया पुढती येऊ गाला खाऊ दही भात, पुन्हा जन्म घेऊ म्हणता ते तुमच्या हातात आहे का? जन्माला येण्याकरता 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे कर्म, दुसरं कारण आहे पाप आणि तिसरं कारण आहे वासना. जन्माला येण्याकरता 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे कर्म. अगा कर्मे जी बुरावे तैती सुखदुःखी फळावे तयाते भोगावया यावे देहाये. कर्म शिल्लक राहिले की त्याला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण. दुसरं कारण आहे पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मोड. पाप जास्त झालं की त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि तिसरं कारण आहे वासना. वासना शिल्लक राहिली की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. वासना शिल्लक राहील म्हणून तर परीक्षा ही माणसाची आधीमध्ये नाही, शेवटी परीक्षा आहे. अंत्यवती सागती. शेवटच्या क्षणाला तुमची जी वासना आहे कुठं शिल्लक राहते. ज्या ठिकाणी शिल्लक राहिली तो पुढचा जन्म त्याला प्राप्त होतो. म्हणून त्याच्याकरता अगोदर पासून तयारी करावी लागते. कारण वासना भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ राहिली पाहिजे. शेवटी सुद्धा वासना वासना वढाय गाय, 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 वासना वढाय गाय. हनुन बोला पाय, हनुन बोला पाय, हनुन बोला पाय, हनुन बोला पाय. वासना वासना वढाय गाय, वासना वढाय गाय, वासना वढाय वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय तिचा हानोनी मोडावा पाय. खाऊ नाही तिची खाय, पिऊ नाही तिची पी. वासना म्हणजे फार भयंकर आहे. मग वेळी त्याच्यावर काय घातली पाहिजे? आवर घातली पाहिजे वासनेवर. ऐन टायमाला जमत नाही. ऐन टायमाला करतो वा जमत नाही. कारण अगोदर याने काय दिवे लावले, अथपासून ते इथेपर्यंत काय दिवे लावले त्याच्यावर अवलंबून असते शेवट. आयुष्यभर त्या ठिकाणी जर परमार्थच केला नसेल, आयुष्यभर त्या ठिकाणी संसारामध्येच गेलं, रंगून गेले संपूर्ण इंद्रिय. शेवटी हे म्हणलं तरी घेते का ते? घेत नाही. त्याच्याकरता अगोदर पासून तयारी पाहिजे परमार्थाची. तेव्हा कुठं शेवटी भगवंताचं नाम येत नाही. तर किती जरी प्रयत्न केले तरी भगवंताचं नाम येत नाही. त्याच्याकरता वासना ही
संपली पाहिजे, वासना ही संपली पाहिजे, म्हणून त्या वासनेवर त्या ठिकाणी काय घातलं पाहिजे, बंधन असलं पाहिजे. मोठ्या मोठ्याला जमलं नाही, सार्वभौम ज्याच्याकडे पार असे भरत राजा, भरताला सुद्धा जमलं नाही महाराज. काय कमी होत का? 18 भारे वनस्पती बदलू नका, आपल्याला काय बदलायचं काम नाही. लगेच तुम्ही वर खाली एवढाच आपल्याला पुढे झाला. मध्ये गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राजीव राजीव संपत्ती हे सुख सांडूनिया कासया योग सेविती. सर्व राज्याचा त्याग केला महाराज भरतानी, आणि त्याग करून त्या ठिकाणी गंडकीच्या तीरावर आले. तो सुंदर झोपडी बांधली आणि झोपडी बांधून गंडकीमध्ये स्नान करायचं आणि पूर्ण त्या ठिकाणी वेळ भगवंताच्या चिंतनामध्ये घालवायचं. ते भरत सुद्धा शेवटी परीक्षेमध्ये नापास झाले. त्याच गंडकीमध्ये एक हरण पाणी पिण्याकरता आलं, गर्भीण होतो आणि वाघाची डंकाळी ऐकली. थंडीनं काही केलं, छलांग मारली. छलांग मारल्याबरोबर ते पारस पाण्याच्या प्रवाहामध्ये पडलं. हरिण त्या ठिकाणी बैल तिला जाऊन गतप्राण झाली आणि ते पारस वाहत जिथं आमचे भरत त्या ठिकाणी स्नान करत होते. आई नवाचा मनसे इंद्रियत्वा बुद्ध्यात्मनात्वा प्रकृती स्वभावा सूर्यनारायणाची आराधना करत होते. तेवढ्यामध्ये पारस वाहत त्यांच्यापाशी आलं आणि ममत्व निर्माण झालं आणि त्या पारसाला बाहेर काढलं. बाहेर काढून त्याला पुसलं, आपल्या झोपडीमध्ये नेलं आणि शेवटी त्या ठिकाणी एवढं महत्व, एवढी आसक्ती निर्माण झाली त्या पारसाविषयी. शेवटी मोठं झाल्यानंतर पारस त्याच्या भावकीमध्ये गेलं, ते कळप आला गेलं निघून. आणि इकडं महाराज पारस गेल्यामुळे भरताला काही चैन पडेना, तेवढ्यामध्ये नेण्याकरता आळे आला आणि वाचणार आहे कुठं पारसाच्या ठिकाणी. त्यामुळे पुढचा जन्म त्याला हरणाचा घ्यावा जन्म घेणी लागे ती झाले अंगे हरिरूप जळभरत राजा हरणी गरवा गेला आणि घाला तो घातला वासनेने. घाला कधी घातला? शेवटी घातला ना. मग शेवटी जर घाला घातला असेल वासनेनं, मग तयारी तेव्हापासून करायला लागते. शेवटी जमत नाही बापू, त्याच्याकरता अगोदर पासून तयारी पाहिजे. तीन कारण जन्म येण्याकरता आहे. महाराजांना माहित नव्हतं का? माहित, परंतु संत हे सोयीच्या प्रारंभामध्ये म्हणतात. संताला जर जन्माला यायचं म्हटलं त्यांच्या हातामध्ये असतं. संताला जर जन्माला यायचं म्हटलं त्यांच्या हातामध्ये असतं. तुम्हाला जन्माला यायचं म्हटलं तर आपल्या हातामध्ये नाही, आपल्या हातामध्ये नाही. म्हणून तर आपण अनिच्छित प्रारब्धामध्ये मोडतो. आपल्या हातामध्ये एका जन्माला यायचं नाही. साधू संत मात्र येतो जातो मी देवाचे सांगावे. जाणं आणि येणं साधू तर त्यांच्या हातामध्ये असतं. म्हणून सोयीच्या प्रारब्ध, देव मात्र परेच्या प्रारब्धामध्ये. त्याला संत काय करतात, त्याला आणत असतात. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. आणि संत सोयीच्या प्रारब्धामध्ये आणि सोयीच्या प्रारब्धामध्ये संत मोडत असल्यामुळे जगद्गुरु तुकोबारानंतर आम्हाला जर जन्म घ्यायचा म्हटलं तर आम्ही घेण्याकरता स्वतंत्र आहोत. नवीन सर्व साधू संत स्वतंत्र आहेत. घेईन जन्मांतरे किंवा घेईन मी जन्म यासाठी देवा
तुझी चरण सेवा चालावया विठाल विठाल मला तुम्ही पुन्हा जन्म घे म्हणता कशा करता घेणार जन्म जन्माला कशा करता येणार तुम्ही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काला सेवन करण्याकरता जन्माला येऊ अभंगाचं पहिलं पुन्हा जन्माला येऊ उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही पुन्हा जन्माला येऊ महाराज तुम्ही पुन्हा जन्माला येऊ म्हणता तुम्ही त्या ठिकाणी जन्माविषयी त्या ठिकाणी भयंकर दुःख सांगितलं म्हणजे जन्माला याचं म्हटलं ते काय सुखाने येते का म्हणून येत नाही काय सांगू गर्भिती यातला मदभोगीता नारायणा मळमूत्र तुझं क्षणोक्षणा द्या तसे जन्माला याचं म्हटलं तर दुःख आहे हे तुम्हाला माहित असताना पुन्हा जन्म घेऊ म्हणता हो परंतु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे माशी कारण तो सुखाने जन्माला घाला असं जगद्गुरु तुकोबाराने म्हटलेलं आहे जन्माचं दुःख असताना सुद्धा तुकाराम महाराजांनी उपदोनिया पुढती काला खाऊ दही भात माहित असताना सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली अर्थात त्या ठिकाणी जन्माचं दुःख संतांना नाही कारण संतांच्या मुखामध्ये भगवंताचं नाव असतं विठ्ठल भगवंताचं नाव असल्यामुळं ते दुःख वाटत नाही म्हणून तुकाराम महाराज भगवंताला म्हणतात सुखानं आम्हाला तो जन्माला आला फरक पडणार नाही कारण तुझं आमच्या मुखामध्ये त्या ठिकाणी नाव असल्यामुळे आम्हाला त्याचं दुःख वाटणार नाही याच्या करता तुकाराम महाराज म्हणतात उपदोनिया पुढे येऊ काला खाऊ दही भाताचा काला आम्ही सेवन करण्याकरता पुन्हा जन्माला येऊ अर्थात त्या ठिकाणी नुसतं दही आणि इल्लाही एवढ्या करताच नाही हरी नामाचा खिचडी काला हा सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा जन्माला येऊ पुन्हा जन्माला येऊ आणि हा काला तो काला महाराज इतका दुर्लभ आहे तो वैकुंठात सुद्धा नाही वैकुंठात काला नाही काला कुठं आहे मग मृत्यूलोकामध्ये आणि तोही काला संतांच्या संगतीमध्ये आहे काला वैकुंठी वैकुंठामध्ये नाही तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष संत संगे मग काला कुठं आहे
संतांच्या संगतीमध्ये आहे. संतांच्या संगती मनोमार्ग गती, संतांच्या संगती मनोमार्ग गती, संतांच्या संगती मनोमार्ग गती, संतांच्या संगती मनोमार्ग गती. आपल्या मनाची भाव ती कुठं असली पाहिजे. संताची संगती मनोमार्गती. कारण काला हा संतांच्या संगतीमध्ये मिळतो, वैकुंठामध्ये नाही. वैकुंठामध्ये नाही, हा काला वैकुंठामध्ये नाही. म्हणून नको वैकुंठीचा वास, आहे दया सुखानास. वैकुंठामध्ये काला नाही होतो, ते खाली याची अपेक्षा करतात. वैकुंठामधूनच जगद्गुरु तुकोबारे खाली आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलले जे ऋषी सात भावे वर्ताया. वैकुंठामध्ये आलो म्हणतात, कशा करता आले? काला सेवन करण्यात. अर्थात वैकुंठामध्ये नाही, निश्चितच त्या ठिकाणी. बरं स्वर्गामध्ये, अहो स्वर्गातही नाही. तुकाराम महाराजांनी लगेच म्हणलं असतं, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कालाचे. त्याऐवजी तुकाराम महाराज म्हणले असते कुठं? वैकुंठात स्वर्गात आहे. मग स्वर्गात सुद्धा म्हणले. वैकुंठात हे श्रेष्ठ लोक आहे ना, परंतु त्याच्या खाली स्वर्ग आहे. स्वर्गामध्ये सुद्धा काला नाही. स्वर्गी तू ऐसे, स्वर्गात सुद्धा काला नाही. पण पाताळातही नाही. तो काला फक्त मृत्यू लोकामध्ये संतांच्या संगतीमध्ये आहे. विठाला विठाला याचं श्रेष्ठत्व आहे. या काल्याकरता म्हणून तर तो काला सेवन करण्याकरता प्रत्यक्षा आधी ऊस अमरावती काला वाया भावया येती देव विसरती देव भाव आपुला. आधी ऊस अमरावती. आता अमरावती म्हणजे काय कमी होत? अमरावतीचं वर्णन ज्ञानोबाराने केलं ना. जिथा मरतवे सिंहासन ऐरावता सारखे राजधानी भुवन अमरावती. जेत महाशिक्तीची भांडारे अमृताचे कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनुचे. म्हणजे त्यातलं ऐश्वर काही सामान्य नव्हतं महाराज, सामान्य नव्हतं. पिण्याकरता अमृत होतं, जेवायचं काम नव्हतं. जेवायचं काम नसल्यामुळे बाकी हे नाही. जेवायचं काम नसल्यामुळे एवढं त्या ठिकाणी ऐश्वर. परंतु काला त्या ठिकाणी नाही. काला अमरावती नाही. म्हणून काला खाण्याकरता नाही आले, पाहण्याकरता. विठाला विठाला अमरावती. काला पाहावयाची, खायला नाही. गोपाळ व्हायची लाज वाटली. गोपाळ झाले नाही. काला तर खावा वाटलं. काला तर खावा वाटला. आणि काला मात्र कोणाला मिळत नाही. त्याला निका वैष्णव म्हणतात. वैष्णव निका संभ्रम. त्याच्याकरता वैष्णव व्हावं लागतं. आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते पाहण्याकरता आले. म्हणजे आपल्याला काला तर मिळाला पाहिजे. म्हणून काय झाले महाराज, ते म्हणजे गोपाळ तर आपल्याला देत नाही, भगवानही देत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, काल्याची आशे देव जळी झाले मासे. आणि कुसुरिया हसी संगाती. भगवंताने सांगितलं, गोपाळानो
काला सेवन केल्यानंतर हा दुनिया करता येमुनीच्या डोहाकडे जायचं. आज बागल गोवा तिकडे जायचं. गोपाळांना सांगितलं देवानी आज अजिबात हा दुनिया करता जायचं नाही. गोपाळ म्हणजे खाली हात त्याला माहित आहे देव म्हणजे काय. बाकी कुठे येऊन सेवन करतील पोटाला भात पुरले तर येतील इतर तर इकडे पुरले परंतु टिरीला पुरले तरी येणार नाही. म्हणून टिरी सांगा ह्या देवाने सांगितलं टिरीला म्हणजे इंद्रादी देवाला मिळू दिला नाही. तो काला आपल्याला संतांच्या संगतीमुळे रामबापू महाराजांच्या संगतीमुळे या ठिकाणी आपल्या राळावाडीमध्ये येतो तो आम्हाला मिळतोय. अर्थात त्या ठिकाणी किती श्रेष्ठ त्या ठिकाणी कार्याचं महत्व असलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वैकुंठी तुवायचे नाही कवळ काही काल्याचे. तोच काला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही अक्कलकोटे नाही एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. तो काला आम्ही एकमेकाच्या काय मुखामध्ये घालू. म्हणून तर तो काला रामबापू महाराज रुखाजी महाराजांच्या मुखामध्ये अशी परंपरा एकोणेकाच्या मुखामध्ये तो काला आम्ही एकमेकांच्या मुखामध्ये घालू एकमेकांमुखी सुखी घालू हुंबरी. वैकुंठी तो नाही ऐसे गवळ काही काल्याचे काल्याचं ठिकाण सांगितलं. का म्हणे वाळवंट बरवे उत्तम. तो काला साधू संतांनी वळवंटामध्ये गेला. तोच काला तुम्हा आम्हाला या ठिकाणी मिळतोय. तुका म्हणे वाळवंट हे वाळवंट कसं आहे बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आता सर्वांनी हातानं टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन उर्वरित वेळामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याचं चरित्र पाहायचं आहे. विठोबा
काला असल्यामुळे काल्याच्या दिवशी महाराज मंडळी स्वतंत्र नसतात, परतंत्र असतात. कारण आज मुख्यत्वाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करायचा असतो. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचा काय करायचा, उच्चार करायचा आहे, आचरण नाही. विठाला परशुरामचंद्राच्या चरित्राचं आचरण करायचं आणि कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचं. म्हणून जगद्गुरु गोपाळांचा चरित्र ते उच्चारावे गेले देवी गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळामध्ये आनंद आणि मथुरेमध्ये मात्र दुःख. अर्थात त्या ठिकाणी कृष्ण गोकुळी जन्माला आणि दुष्टा चळकाप सुटला. कंसाची अवस्था मात्र त्या ठिकाणी भयभीत झाली. इकडं मात्र त्या ठिकाणी भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यामुळे सर्व गोकुळामध्ये आनंदी आनंद. कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा कृष्ण गोकुळी जन्माला इकडे आनंद. मात्र मथुरेमध्ये जेव्हा त्या मायेनं कंसाला त्या ठिकाणी सूचना केली, तुझ लागी वधी उपजला मदादी, जेव्हा सांगितलं त्या कंसाला तेव्हापासून त्याची स्थिती अशी झाली, दुष्टा चळकाप सुटला, भीती निर्माण झाली. आठव्या करता आपण दूताला सूचना केली होती की डोळ्यामध्ये तेल घालून आठवो त्याचं रक्षण करा. हे निसटलं नाही पाहिजे, परंतु ते आठवण निसटलं आणि मायेनं सांगितल्यानंतर मग मात्र भीती निर्माण झाली कंसाच्या ठिकाणी. सभा भरवली आणि सभा भरवल्यानंतर त्यामध्ये पहिला विडा घेतला महाराज, ते म्हणजे पुतणेनं. आणि कृष्ण परमात्म्याने पुतणेला संपवलं. रामावतारामध्ये पहिलं स्त्रीलाच मारलं आणि
कृष्ण अवतारामध्ये पुतणीवर नारळ फोडला. दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी पुन्हा माबळभट उठलं आणि ते म्हणला हे बायाचं काम असते का म्हणला, त्याला पुरुषार्थ लागतो. तुमचा शत्रू त्या ठिकाणी मारण्याकरता मी तयार आहे. आणि माबळभट निघालं. ते माबळभट पोशाख घेतला, कोणाचा ब्राह्मणाचा पोशाख घेतला, बॅग घेतली, त्याच्यामध्ये पंचांग घेतलं आणि गावोगाव फिरू लागला. गोकुळामध्ये प्रवेश केला. आणि गोकुळामध्ये प्रवेश केल्यानंतर पंचांग पाहणार, ज्योतिष पाहणार, भविष्य पाहणार, असं ते गली गलीमध्ये फिरू लागले. तेवढ्यामध्ये नंदबाबांच्या वाड्यापुढे आले. आल्यानंतर यशोदा माईनं बोलवलं, कारण महिलेला फार भविष्य पाहावं वाटतं. विठ्ठल बोलवल्यानंतर बसण्याकरता मावळभटानं पाठ दिला, पंचांगाला पाठ दिला, पाठीला पाठ दिला. आणि बाबा तुम्ही भविष्य पाहता म्हणे, हो आमच्या मुलाचं भविष्य पाहून पाहण्याकरताच आलो. काढले पानं, मला पानं काढू लागली, जरा तोड वाकडं करू लागले. आणि तेवढ्यामध्ये मुलाचं भविष्य सांगू लागले. मुलगा फार खतरनाक आहे आणि हे मुलगा म्हणजे कुळावरच बेतलेला आहे. हे कुळाचा नाश केल्याशिवाय राहत, यादवाचा नाश करणार आहे, घरचाच नाश करणार आहे. खरं सांगू लागलं. यशोदाबाई नंदबाबा म्हणले आताच घरगाच्या जे आले होते त्याने सुंदर त्या ठिकाणी याचं भविष्य सांगलं. भविष्य सांगलं म्हटल्यानंतर ते काय म्हणणार माबळभट, ते गरग्या मायाकडे स्वतः शिकायला, त्याचं ते गणित पक्क नव्हतं म्हणून त्यानं ते उलट सांगितलं. जेव्हा भगवंताला कळाले की बा हे माझ्या साधूचा घडघडीत माझ्या समोर अपमान करतो, निंदा करतो, मग मात्र देवाला सहन झालं नाही. देव काही सहन करतो पण साधूची निंदा सहन करत नाही. ज्याच्याकडून हरिजनाची अर्थात संतांची जर निंदा होत असेल तर भगवान परमात्म्याला सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी त्याच्याकरता आपल्या कोणती घडू नाही. सहा तर गोविंदा नाही त्याते, भगवंताला सहन झालं नाही आणि भगवंताने महाराज आज्ञा दिली, पाटोबाला आज्ञा दिली. ओ पाटोबा धडधडीत तुमच्या समोर माझ्या भक्ताची निंदा करतोय, काय मागा तुम्ही? दिली पाटाला आज्ञा महाराज. ते पाठ तर असं या पाटाला वर नेऊन खाली आपटलं. पुढचा पाट याच्या छातीला, पाठीमागचा पाठी आहे काय बरं. आणि अशा अवस्थेमध्ये ते बाहेर निघू लागलं महाराज. बाहेर निघाल्यावर मग आता बाहेरचे काही इकणं, घरातले काही स्वयंपाकाचे काही भांडे, पोळपाट लाटणं खटखट येऊन
लावला गेला. अशी अवस्था त्याची झाली. बाहेर निघण्याचा भाग आली, उडी मारली, बाहेर निघालं. परंतु त्याची अवस्था कशी झाली जाणवी. जानवे तुटले पंचांग भांगले, 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 जानवे तुटले पंचांग भांगले. कशी झाली. जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगराचे. जन्म तुटलं, धोतर गळालं, आणि अशा अवस्थेमध्ये कंसाच्या दरबारामध्ये आलो आणि कंसानं पाहिलं त्याची अवस्था काय झालं. म्हणलं मारलं का शत्रूला. मारणं जाऊ दे म्हणला, मी चालू कसं तरी इकडं जिवंत. तुझा शत्रू म्हणजे त्या ठिकाणी काही सामान्य नाही, त्याला मारणं म्हणजे काही सामान्य नाही. मग मात्र कंसाला आणखी त्या ठिकाणी भीती निर्माण झाली आणि त्यानं महाराज मारण्याकरता बरेचसे प्रयत्न केले. एक नाही प्रयत्न केला. तुरुंगावर पाठवला, षटकासूर पाठवला. जे गेलं ते तिकडच, वापस नाही. जे गेलं ते तिकडच. या बाबाचं वय किती होत, लय नाही मला, नुकतंच जन्मलं. परंतु भगवंताने सर्वांना मुक्ती दिली. कारण भगवंताचा अवतार केवढ्या करता आहे की एवढ्या करता अवतार आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगी युगी. परित्राणाय साधूनां, पवित्र असे साधूंचं रक्षणाकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माची संस्थापना करण्याकरता. भान त्या ठिकाणी हलका करण्याकरता भगवान परमात्मा काय झाले, अवतीर्ण झाले. भूमीचा भार हलका झाला पाहिजे ना, याच्याकरता परमात्मा हलका करू लागले. आणि कंसाने खूप प्रयत्न केले. जे जे पाठवलं ते काही वापस आलं नाही. शेवटी त्या ठिकाणी इकडं भगवान परमात्मा रंगू लागले. रंगता रंगता एखाद्या कसा आधार करायचा, उभं राहायचं, असं करत करत परमात्मा त्या ठिकाणी चालायला लागले. आणि चालत असताना भगवान परमात्मा अंगणामध्ये आपल्या गोपाळाबरोबर खेळायचे. आणि खेळत असताना त्या ठिकाणी सहज भगवान परमात्म्याने गोपाळाला विचारलं, गोपाळ तुमची अशी क्रूस अवस्था काय, तुमच्याकडे दही दूध नाही का. म्हणे आई. मग तुमची आई तुम्हाला खायला देत नाही. गोपाळ म्हणले, आई आम्हाला दही दूध खायला देत नाही, फक्त काय देते, ताक प्यायला. दही दूध नाही खायला देत, ताक दे. घरी ताकाते सर्व, आमच्या घरी फक्त ताक, दही दूध. मथुरेला पार्सल जातात आणि त्याच्या कंसाचे जेवढे पैलवान आहेत त्यांना त्या ठिकाणी खाण्याकरता आम्हाला ताकद. देव म्हणले, तुम्हाला दही दूध खायचं का. म्हणजे खायचं. मग एक करावं लागेल. काय काय नाही, माझ्या मागे यावं लागेल. म्हणजे काय करत नाही, मागं नुसतं नाही महाराज, त्याच्याकरता आपल्याला एक कर्म करावं लागेल, ते म्हणजे चोरी कर्म.
भगवान परमात्म्याने सर्व गोपालांना सूचित केलं चोरी करावं लागेल. आता चोरी करणारा कोण आहे? परब्रह्म निष्काम तो हा गौरी या घरी. परब्रह्म निष्काम, भगवंताला परब्रह्म म्हटलंय आणि तो कसा आहे? निष्काम आहे. निष्काम निराळा आणि गोपी लावी येल्या जाळा. असा तो परमात्मा चोरी करणार आहे. सामान्य नाही बरं. विठ्ठल चोरी कशाची केली? चोरी कशाची केली? चोरी हरी रे माझे चित्त, हरी रे माझे चित्त, हरी रे माझे भगवान परमात्म्याने चोरी जर कशाची केली असेल तर ती म्हणजे चित्ताची केली. हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले चित्त चोरीले. नंदाचे नंदाने तुका म्हणे गरुड ध्वजे. दही आणि दुधाची ते चोरी केली म्हणतात की नाही, ते म्हणजे रूपक आहे. खरी चोरी केली भगवंतानी लोण्याची, अर्थात त्या ठिकाणी चित्ताची. कारण लोण्याला उपमा कशी दिली? चित्ताची दिली. चित्त त्या ठिकाणी भगवंताने चोरलं. चित्त चोरलं. आशेच्या घरी आशाचं चित्त चोरलं. ज्याच्या घरामध्ये नवविधा भक्ती आहे. विठाला या घरामध्ये एकांत आहे, लोकांत आहे, अशा घरात तो चित्त चोरलं. घर पाहून एकांताते नवविध नवनीताते. एकांताचं घर पाहिलं आणि अशा घरामध्ये भगवान परमात्मा गोपालांना घेऊन शिरले आणि शिरून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने भरपूर दही दूध खाऊ घातले आणि गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आता हायगे करू नका. ही गवळण म्हणजे काय सामान्य नव्हती. हिनं आपले शिंके फार 3 गुणाच्या पलीकडे होत, परंतु मी सुद्धा 3 गुणाच्या पलीकडे असल्यामुळे तिच्या घरामध्ये आलो. शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मी वरी. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणी आगळे. वादी त्या धारा ह्याले दोहीच्या कोपरा. 3 गुणाच्या पलीकडे असणारे ही गवळ तिच्या घरामध्ये भगवान परमात्मा शिरले आणि घरात परती
अक्काबाई घरात चोर शिरला आणि जो घरामध्ये चोर शिरला तो म्हणजे कोण होता? कृष्ण परमात्मा. आणि युक्त नव्हतं हे. गोपाळांना घेऊन शिरला. भरपूर गोपाळांचे पोट भरले आणि गोपाळांना सांगितलं भगवंतानी, आता मात्र गजर करायचा आणि बाहेर निघायचं. गजर केला, गवळ जागी झाली, सर्व गोपाळ बाहेर निघाले आणि तेव्हा गवळीला पता लागला. सर्व बाकीची बाहेर गेली. तिनं पाहिलं सर्व नासाडी, दही दूध आलंही भरपूर आहे नव्हतं आणि नासाडी सुद्धा गेली. गवळणीनं पाहिलं, पाहती गवळणी तवती पालती दुधारी. मग म्हणायला लागली, चोरी नेमकं कोण केली असेल? म्हणती नंदा या पोरी आधी चोरी किती खरे, दया विननासी नवे दुसरी आईसी सवे तुकया मेला तेने आगुना आलेला. म्हणती नंदाची या पोरे. ते नंदाच्या काट्याशिवाय दुसरं कोणाचं काम नाही. विठाला दह्या दुधाची त्या ठिकाणी चोरी करू लागली आणि गवळीला काही सापडत नव्हती. तक्रार त्या ठिकाणी यशोदेकडं गवळणी करत होत्या. गवळणी त्या ठिकाणी यशोदेला म्हणतात, यशोदे तुझा मुलगा श्रीकृष्ण गोपाळांना घेऊन त्या ठिकाणी आमच्या घरी येतो आणि घरी येऊन त्या ठिकाणी दही दूध त्यांना खाऊ घालतो आणि पुन्हा नासाडी करूनही जातो. याच्याकरता तू काय कर, त्याला आवड. गवळणी म्हणायला लागल्या, दररोज येतो, पण एका दिवसाचं नाही, दररोज येतो. आणि दररोज येत असल्यामुळे गाहानं त्या ठिकाणी ही गवळणी सांगत आहे. मात्र यशोदा माईला ते काही पटत नव्हतं. पटत का? तुझ्या सांग काही. यशोदे तुझ्या कृष्णाच्या ठिकाणी काही सांग, कारण हे आमच्या घरी येतो गोपाळाला घेऊन दह्या दुधाची नासाडी करतो. यशोदा माई म्हणायला लागल्या, माझं पोरग 5 वर्षाचं आणि 5 वर्षाची माझी बाळगे अंगणीत माझ्या खेळ घे, का लटकाची घेता लगे गोकुळच्या नारी. तुम्ही विनाकारण माझ्या पोरावर तुम्ही आळ घेऊ नका, कारण माझं पोरग 5 वर्षाचं आहे. तुम्ही त्याची बोटी लपवता आणि विनाकारण त्या ठिकाणी माझ्या पोरावर काय करता, तुम्ही आळ घेता. यशोदा माई त्या ठिकाणी म्हणत आहेत. शेवटी त्या ठिकाणी यशोदे हे 5 वर्षाचं दिसतं, की 5 वर्षाचं नाही, याला 15 वर्षाचं होता येतं, दिसायला लहान आहे.